मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲग्रिकल्चर यांच्या वतीनं फूड समिट, सेफ्टी समिट इथं ऑर्गनाईज केलं होतं. स्पेसिफिकली पुण्यातले आणि अराउंड आणि अक्रॉस महाराष्ट्रातले या सेक्टरमधले काम करणारे एंटरप्रेनर्स, उद्योजक इथं आले होते. उद्देश हा होता की FDA व्हिजन काय आहे, आमच्या अपेक्षा काय आहेत आणि त्यांच्या अपेक्षा FDA काय आहेत याच्याबद्दलचं इंटरॅक्शन होतं. FDIच्या अपेक्षा मी सांगितल्या आणि त्यांच्याही अपेक्षा मी ऐकून घेतल्या. बेसिक थीम जो आपण ठरवलेला आहे, शासनाने ठरवलेला आहे की सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ ह्युमन्स फॉर महाराष्ट्र या दृष्टिकोनातून काम करायचं आहे. रेग्युलेटर आणि उद्योजक ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि आपलं काम हे सिटिझन्ससाठी, कंझ्युमरसाठी सेफ फूड, स्टँडर्ड फूड, ज्याला एफिशियंट एफिकसी ऑफ मेडिसिन्स, सेफ्टी मेडिसिन हे प्रोव्हाइड करणं आहे, त्या दृष्टीनं काम करणं आहे. आणि म्हणून हे जे तीन महत्त्वाचे स्टेकहोल्डर्स आहेत, सिटिझन्स, इंडस्ट्री आणि रेग्युलेटर, हे कॉन्ट्रॅडिक्टरी नाही आहे, तर एकाच इकोसिस्टमचे भाग आहेत. ह्या अप्रोचने काम करणं अपेक्षित आहे. हा मेसेज मी दिला, त्याला चांगलं रिसेप्शन आलं. त्यांच्यामधले जे कंप्लायन्सेस अपेक्षित आहेत ते करायला तयार आहे. आणि आपला जो ड्राईव्ह आहे, फूड सेफ्टीच्या बाबतीत असेल किंवा ड्रगच्या बाबतीतला असेल, तो ॲज पर स्टँडर्ड्स, ॲज पर रूल्स चालेल. कंप्लायन्सेस त्यांनी करायचे आहेत आणि कंप्लायन्सेस होतात की नाही हे रेग्युलेटरी बघायचे. त्या पद्धतीची कारवाई आपली चालू आहे. हे करत असताना त्यांनी काही ऑटोमेशनच्या बाबतीतले काही इश्यू त्यांचे, जसं USFDAमध्ये होतं, अलर्ट्स येतात, तर त्याच्यातल्या काही सिस्टम आपण ऑलरेडी चालू केलेल्या आहेत. जसं की रिकॉल ऑर्डर जर तुम्ही माझ्या वेबसाईटवर बघितल्या मेडिसिनच्या बाबतीतल्या, तर ज्यावेळेस रिकॉल ऑर्डर ते माझ्या वेबसाईटवर आता अव्हेलेबल असते. यू कॅन जस्ट चेक इट आणि त्या तुम्हाला अव्हेलेबल भेटेल. इथून पुढे फूडच्यासुद्धा काही रिकॉल ऑर्डर ज्या असतील त्या माझ्या वेबसाईटवर अव्हेलेबल असतील. हे सगळं करत असताना पहिली स्टेप आपण ऑटोमेशनच्या बाबतीत किंवा डिजिटायझेशनच्या बाबतीत FDAमध्ये जी घेतलेली आहे, तर आपण ग्रीव्हन्स पोर्टल ऑलरेडी लॉन्च केलं आहे 2 दिवसापूर्वी. त्याच्यामध्ये complaints.mahafda.in या पोर्टलवरती आपण त्याचा आपले ग्रीव्हन्सेस नोंदवण्यासाठी उपयोग करू शकता. ते मराठी, हिंदी आणि इंग्लिश या तिन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. ह्या पोर्टलवरती आपण ग्रीव्हन्स नोंदवल्यानंतर ती ऑटोमॅटिकली जॉईंट कमिशनर ऑफ द रिजनपर्यंत जाते. त्यांनी ती बघायची विदिन 24 आवर्समध्ये आणि ती कन्सर्न एखाद्या ऑफिसरला असाईन करायची आणि त्यांनी त्या वेळेत जो विहित वेळ दिला आहे त्याच्यामध्ये रिझॉल्व करून त्याच्यावरती उत्तर त्या कंप्लेनवरती पोर्टलवरती द्यायचं. ही सगळी कंप्लेन कुठे आहे, काय उत्तर देतं, कुणाकडे असाईन आहे, ग्रीव्हन्स किंवा कंप्लेन करणाऱ्या व्यक्तीला ट्रॅकिंग करता येते. त्यांनी ती करायची. वेळेत जर ते टॅकल केलं नाही तर ते ऑटोमॅटिकली वरिष्ठ अधिकाऱ्याकडे एस्केलेट होते आणि ज्या अधिकाऱ्याने ती वेळेत केली नाही त्याला ऑटोमॅटिकली नोटीस पण जाते. म्हणजे बिल्ट इन अकाउंटेबिलिटी आणि ट्रान्सपरन्सी ह्या दोन्ही गोष्टी आपण त्याच्यात केलेल्या आहेत. त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आहे. विदिन 24 आवर्स ऑलमोस्ट त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 10 लाख लोकांनी त्याच्यावरती व्हिजिट केलेले हिट आम्हाला पाहायला भेटल्या. पहिल्या 1-1.5 तासामध्येच एका मिनिटामध्ये 3,75,000 हिट्स आल्यामुळं आम्ही तेवढं इमॅजिन केलं नव्हतं की एवढी कपॅसिटी लागेल किंवा हिट्स येतील. त्यांची कपॅसिटी ऑलमोस्ट एक 1.5-2 लाखाच्या आसपास होती. त्या हिट्स जास्त केल्यामुळं सर्व्हर क्रॅश झालं होतं, पण आपण 1-2 तासामध्ये करून आता कपॅसिटी वाढवलेली आहे. आणि म्हणून ग्रीव्हन्सेसच्या बाबतीत हे आपण ऑनलाईन सिस्टम चालू केलेली आहे. त्याच्यामुळे वेगळ्या कुठेही जाण्याची आता आवश्यकता नाही. ग्रीव्हन्स टाईप करता येतो किंवा व्हॉईस नोटनीसुद्धा आपल्याला अपलोड करता येतो. आपले डिटेल्स त्याच्यामध्ये द्यावे लागणार आहेत आणि ते दिले की आपली ग्रीव्हन्स त्याच्यावरती कारवाई केली जाईल. त्याचबरोबर लायसन्स असतं त्यावेळेस त्या पर्टिक्युलर फर्मला असतं, त्याचे कंप्लायन्सेस त्यांनी करणं अपेक्षित असतं. पण एकच माणूस आहे, त्याचे 4 उद्योग आहेत, राईट. म्हणजे त्यांचे कोणते उद्योग आहेत, दुसरीकडे तसे कंप्लायन्सेस लॅब्स आहेत की आम्हाला बघता येतील. ज्यावेळेस एक लायसन्सी असतो आणि ते पर्टिक्युलर प्रॉडक्टच्या बाबतीत असतं,
किंवा सर्व्हिसच्या बाबतीत असतं, तर त्याचे रूल्स त्यालाच लागू होणार, त्याचे रूल दुसऱ्याला लागू नाही होऊ शकत, जरी व्यक्तित्व असला तरी. पण ॲज अ रेग्युलेटर आम्ही हे बघू की जर इथं हे लॅकुना आहे आणि सेम बिझनेस दुसऱ्या ठिकाणी त्यांचा आहे, तर आम्ही ते चेक करू की तिकडे तसा बिझनेस आहे का. दॅट विल हेल्प अस डिसिजन मेकिंग. सर, तुम्ही चार्ज घेतल्यापासून पुणे जिल्ह्यात देखील मोठ्या कारवाया सुरू आहेत. अगदी बुधवार गुरुवारी देखील 10 बेकरीज आणि त्या सील केलेल्या आहेत. जिल्ह्यात कुठं कुठं या सगळ्या कारवाया झाल्या आहेत त्याचं तो काही तुमच्याकडे डेटा आहे ना? असं फक्त थोडंसं नाही, आता माझ्याकडे तुम्हाला नावाशी नाही सांगता येणार, अच्छा. पण हे अक्रॉस महाराष्ट्र आपले आहेत. पर्टिक्युलरली आपण काही ऑर्डर्स काढलेले आहेत. डेअरीच्या बाबतीत कारवाया चालू आहेत, हॉटेल अँड रेस्टॉरंटच्या बाबतीत चालू आहे, आपल्या प्रोहिबिटेड आयटमच्या बाबतीत चालू आहे, इतरही बाबतीत चालू आहेत. परंतु स्पेशल फोकस आपण आत्ता फूड इंडस्ट्रीवरती, डेअरी इंडस्ट्रीवरती आणि प्रोहिबिटेड आयटमवरती केला. आणखी याच्यामध्ये काही पुढच्या प्रमाणात वाढणार आहे आणि याची माहिती आम्ही प्रेसला ऑलमोस्ट डेली बेसिसवरती देतो आहोत. सर, दुधापासून सुरू झालेली ही कारवाई अगदी तंबाखू असेल, ते स्टिंग सारखं पेय असेल किंवा थेट आता डॉक्टर्सपर्यंत येऊन पोचलेली आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये आता अनेक लोकांना प्रत्येक ठिकाणीच भेसळ असं वाटायला लागले. काय या सगळ्याची पार्श्वभूमी आहे का? नाही, भेसळ ह्या दृष्टिकोनातून बघायचं नाही. आय थिंक नागरिकांना माझं ते आव्हान आहे. मी आत्ता इथं माझ्या ओपनिंग रिमार्क्समध्ये बोलण्यामध्ये बोललो की आपण हा जो भेसळयुक्त पदार्थ किंवा भेसळ आहे त्यासाठी FDA आहे हा कन्सेप्ट डोक्यातून काढून टाका. प्रथमतः नागरिकांनी काढावा, मीडियानी काढावा, इंडस्ट्रियलिस्टनी काढावा. कारण ओरिजिनल जो ॲक्ट होता फूडच्या बाबतीत होता प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्चरेशन ॲक्ट 1954, म्हणजे भेसळ थांबवण्यासाठीचा ॲक्ट होता. दॅट वॉज चेंज इन 2006, 2006मध्ये चेंज झाला आणि त्याच्यानं फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ॲक्ट आला 2006मध्ये. त्याचं इम्प्लिमेंटेशन 2011पासून सुरू झालं. हा 360 डिग्री चेंज आहे, प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्चरेशन टू फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स. त्याच्यामुळे हा बदल फक्त पेपरवरचा न राहता तो आपल्या आयुष्यात बदल आहे हे लक्षात घ्या. म्हणून आपण एखाद्या पदार्थाकडं किंवा वस्तूकडे बघताना ती अडल्चरेशन आहे की नाही एवढं न बघता ती स्टँडर्डप्रमाणे आहे की नाही हे बघायला शिकलं पाहिजे. कारण स्टँडर्डच्या आधारे सेफ्टी आहे. स्टँडर्ड जर असेल तर ऑफकोर्स ती चांगली आहे. आणि म्हणून ते कोणते स्टँडर्ड्स आहेत ते फसानी ठरवलेले आहेत. आतापर्यंत त्याच्यामध्ये फूड सेक्टरमध्ये 22 प्रकारचे स्टँडर्ड्स आहेत वेगळ्या पद्धतीने. त्या स्टँडर्डप्रमाणे ते प्रॉडक्ट असावा, ते मार्केटमध्ये यावे आणि ते कंझ्युमरला त्या स्टँडर्डप्रमाणे भेटावे, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. हे कंप्लायन्सेस उद्योगाने करायचे आहेत आणि ॲज अ रेग्युलेटर म्हणून ते कंप्लायन्स करताय की नाही हे FDAने बघायचं. ह्या सगळ्याचा ओव्हरऑल उद्देश हा नागरिकांच्या हेल्थ याच्याशी संबंधित आहे. म्हणून सेफ्टी आणि हेल्थ ऑफ पीपल इज ऑफ इम्पॉर्टन्स हा त्याच्यातला इश्यू आहे. आणि म्हणून हे सगळं करताना आपली हेल्थ चांगली राहायची असेल तर आपण ज्या गोष्टी खातो, पितो, औषध घेतो